एकाकी सगळ्यात निवडणूक आहे विकास सोसायटीच्या निवडणुका, मार्केट कमिटीच्या निवडणुका, शेतकरी संघाच्या निवडणुका, या 2 वर्षामध्ये या सगळ्या निवडणुका होणार. नगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषदच्या निवडणुका, ते कोर्टाच्या आदेशाने थांबले, कधी निर्णय कोर्टाचा होणारच आहे. मग युद्ध होणार आहे माहिती आहे, पण तयारी करून ठेवा ना आधीपासून. नुसती तयारी करून भागणार नाही. आता युद्ध सामग्रीची तयारी करायला पाहिजे. सामग्री जेव्हा मोठ्या प्रमाणावर असते तेव्हा जोश येतो, उत्साह येतो. तेवढं तर पूर्वीसारख्या निवडणुका नाही आहेत. अस्त्र शस्त्र नियंत्रण वयादी सगळ्या निवडणुका करायची आणि जिंकूनही आहे. आजपर्यंतची परंपरा आहे मतदारसंघामध्ये आपण आपल्या माणसांना निवडून आणले. सरकार नव्यानं आलं तरी, सरकार नवीन आलं तरी सरकारला अजून वाटत की आम्ही सरकारमध्ये कसे आलो. जर आपला पराभव कसा झाला या धक्क्यातून आपण सावरलं गेलो नाही, तसं आपलं सरकार कसं या धक्क्यातून सरकारी पक्ष सुद्धा सावरलं नाही. त्यांना वाटतं एवढं बहुमत कसं काय मिळालं आम्हाला. अचानक इतक्या मोठ्या संख्येनं ते निवडून आल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटायला लागलं. त्यांना अपयशच नव्हती. तेवढा दोन्ही बाजू आपल्याला दिसतं. अपयशांना आपणही हे वाटलं की अरे आपण कसं हारलो, आणि त्यांना वाटतं की आपण कशी काय जिंकलो. आता या ठिकाणी आपल्याला भावी कालखंडामध्ये आपल्या चुका दुरुस्त करून नव्यानं वाटचाल करायची. हे नव्यानं वाटचाल करत असताना मागच्या आठवड्यामध्ये जे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली, त्या बैठकीला युपी पाटील सर होते, आम्ही सगळे उपस्थित होतो. विरोधी पक्षाची भूमिका मी पार पाडलेली आहे 40-50 वर्ष. माझा पिंड विरोधी पक्ष, सत्तेमध्ये क्वचित आलो असेल, पण आंदोलनात सुद्धा मागे राहिलो नाही. कधी असं मला जेलमध्ये टाकलं जर कसं काय मला जवळून टाकलं, भीती बाळगली नाही. तो आहे ना, जामीन सोडवायला आलो बसलो नाही. ते तुम्ही काही गुन्हा करताय, बलात्कार करताय, काही करताय याच्यासाठी नाही. आंदोलनासाठी तुम्हाला तुरुंगवास होत असेल तर राजकारणामध्ये तो प्लस पॉइंट आहे. राजकीय गुन्हे कुणावर किती आहे हे त्याचा प्लस पॉइंट आहे. नाही तर तुम लढो आम्ही कपडे सांभाळते, तुम्ही जाणा मोर्चाला, आम्ही घरी बसतो. आणि मग तिकीटाच्या वेळेस मी पहिला नंबरला येतो.